परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो सगळ्यांचं. भूताचे किस्से आपला नवीन चॅनल चालू झालेला आहे युट्यूबवरती. तर आपल्यासोबत आहेत राजेंद्र मामा, राजेंद्र जगताप. तर आज त्यांच्यासोबत काय मागच्या एक 20-25 वर्षापूर्वी काय किस्सा घडलेला, तर आपल्यासोबत ते सांगू इच्छिते. नमस्कार, मी राजेंद्र जगताप. माझ्याबरोबर एक किस्सा घडला होता, इन्स्टंट घडला होता. जे आम्ही मित्र कंपनी त्या काळामध्ये त्या गोष्टीला झाले जवळजवळ 35-40 वर्ष झाले असतील. जास्त 25 वर्षापेक्षा 35-40 वर्ष झाले असतील. 90-85 मधला. हा, साधारण 87-86 सालचा किस्सा आहे. आणि त्यावेळेस आमच्याकडे गाड्या नव्हत्या, काय नव्हतं, सायकल असायच्या. मग कधीतरी संध्याकाळी 9 ते 12 शो पाहायला आम्ही श्रीराम थिएटरला जायचो अकलूजवर. गेल्यावर एक दिवस असंच जात असताना ज्यावेळेस पिक्चर सुटला इतर वेळेस तर आम्ही गाणी म्हणत यायचो, इतकी आम्हाला भीती वाटायची. उगतच ओरडत बसायचं, कारण ती भूताची भीती. घरच्याने सांगितलेलं, किस्सा ऐकलेलं. त्यावेळेस काय टीव्ही वगैरे काय नव्हती, असंच कोणीतरी काहीतरी सांगायचं आणि ती भीती वाटायची. मग आम्ही दोघं असायचो, चौघ असलं, डबल सीट, 2 सायकली असल्या तरी सुद्धा येताना इतकी भीती वाटायची. रस्त्याला लाईट नाही, काय नाही. म्हणजे त्या काळात कुठंच लाईट दिवा लाईट नव्हतीच, कुठं सोय नव्हतीच. साधारण साधारण 4 किलोमीटर जे अंतर आहे, कुठंतरी एक दिवा असायचा, कुठं कौचिक. आणि आमच्याकडे बॅटरी नसायची, डायनामा असायचं, पण ती ताकद लावून मारायचं म्हणलं तर अवघड असायचं. त्याची पण लाईट म्हणजे जुन्या काळात सायकलीला मागं असायचं, टायरला हे तसलं असायचं. ती गोल फिरल्यावर पुढं जनरेट व्हायची. असं डायनामा असतो, तिला डायनामा म्हणतात. त्याचा उजेड पडायचा, थोडाफार उजेड पडायचं दिसायचं, तर ती ऍक्च्युली ताकद इतकी लागायची, स्पीडनं सायकल पळावं, स्पीडनं. कारण त्या टायरला ती मागे असं बारकं चिल्डर होतं, शील टाईप असं गोल फिरायचं. ती फिरलं तरच मग ते त्यात ऊर्जा निर्माण होऊन लाईट लागायची. तर इतर वेळेस आमचं असं व्हायचं, आम्ही फार घाबरायचो. आणि कधीतरी एका दिवशी 9 ते 12 शोला जायचो, रायवारचं शाळा बघू, ते सगळं करायचं. असाच एक प्रसंग एक दिवशी आला. आम्ही 9 ते 12च्या शोला साधारण 8 वाजता घरून हल्लो जेवण करून. आणि गेल्यानंतर मग आमच्यावर एक चाचा होती. चाच्यांचं वय साधारण त्यावेळेस आमचं वय होतं 17-18 आणि चाच्याचं वय असेल 40-42 काहीतरी असं. आपल्या शेजारी राहायची आणि कारखान्यात कामाला होती. परवडा, चला आज पिक्चरला जाऊ, तुम्ही जाताय तर मी पण येतो असं म्हणायचं. मग एक दिवशी आमच्यावर आली आणि त्यांना एक उद्या त्याला मटण खायचं होतं. त्यांच्या गावात ओळखीचा माणूस होता आपलं, तर त्यांनी आदल्या दिवशी ते मटण घेतलं साधारण 10 वाजता काहीतरी. सोबत म्हणजे ते त्याच्याकडून मटण घेतलं आणि तुम्ही मला इकडे चाललाय तर एक कोळसा त्यात राहू द्या मटणामध्ये. त्याचा काय विषय आहे कोळशाचा मला माहित नव्हतं. त्यांनी नंतर सांगितलं कोळसा ठेवला का तर काय पुढे अडचण आली, भूत बाधा आली तर ते थांबत नाही. आणि त्या काळात त्या गोष्टीला मानत असते. त्या काळात असं सगळ्यांचा विश्वास असायचा 100%. आता कोणाचा विश्वास असेल नसेल, पण त्या काळात 100% विश्वास. आणि इतके घाबरायची लोक घाबरायची, म्हातारी माणसं घाबरायची, आम्ही घाबरायचो. त्या काळात स्टोरेज तशा होत्या, टेक्नॉलॉजी नव्हती, मोबाईल नव्हता, काहीच नव्हतं. ती सांगल ती खरं, काही नव्हतं. दिवाळीच्या काळात सुद्धा फटाकडे उडवायचं म्हणलं तर आमच्याकडे पैसे नसायचे. त्या काळात काळच वेगळा होता. त्या काळात असलं किस्से म्हणलं तर 2-2 दिवस आम्ही झोपत नव्हतो. एखाद्याने कोणी काय सांगितलं तर भीती वाटायची घरात. तर त्या दिवशी काय झालं, चाचा आम्हाला भेटले आणि आम्ही निघतो, पिक्चरवरून सुटलो होतो. टायमिंग कितीचा? साधारण 12च्या पुढचा टायमिंग असेल, 12:30 12:30. असं नेहमीप्रमाणे जरी यायला निघालो, चाचा आम्हाला नेमकंच गाठ पडलं त्या टायमिंगला. पिक्चरला आलता का? त्याच्या पिक्चरला आली ते काय माहित नाही, पण बरोबर त्या टायमिंगला पिक्चर जायची जावं म्हणले होते, पण ते पिक्चरला आलेच नाहीत. त्यांना ती मटणासाठी बहुतेक आम्हाला सांगितलं असेल त्यांनी. त्यावेळेस काय झालं, आझाद चौकात ते आम्हाला गाठ पडली. पिक्चर ते पण पिक्चर सुटायचीच वाट बघत होती काय, ते पण घाबरत असतील ना.
हा. हा? सोबत सोबत कोण सोबत पाहिजे. सोबत कोणतरी यावं. हा. त्यांना माहित आहे आम्ही पिक्चरला गेलो. बहुतेक आमचीच वाट बघत असेल. आम्ही आलो गे कोरोना चला चला. हा. सुट्टीला कोणतं बाबा तेवढं आधार. असं करत करत आम्ही अप्लाय करून पुढे आलो. सुलतान बाबूचं देऊळ आहे. त्या देवळापाशी आल्यावर एक स्त्री पांढऱ्या साडीमध्ये उभी होती. बाई बाई स्त्री म्हणजे बाई म्हणजे जास्त म्हातारी पण नाही. अशीच मध्यम एक 40-45 चेहरा वर्ष. चेहरा होता दिसत होता स्पष्ट. एवढा दिसत नव्हता कारण अंधारच ना. सुलतान बाबू देवळापाशी एक लाट होता बारका साधारण 100चा बल्ब असेल. त्यावेळेस ते ग्रामपंचायतने सोय केली होती तेवढी. ते बघितल्यावर चाच्याने सायकल थांबवली. बाईला हाक मारली. आम्ही पण थांबलो. थांबा थांबा थांबा. तुम्ही किती जण होता? आम्ही दोघं. मी आणि माझा चाचा मित्र. तुम्ही? मी माझा मित्र डबल तुम्ही चाचा धरून 3 जण. चाचा धरून चाचा सेपरेट एकटेच होते. गावात आले होते मटणासाठी झाले म्हणजे तुम्ही तीन माणसं पोरं होता. तीनच पोरं. तुम्ही 2 जण आणि चाचा एक 3 जण. सुलतान बाबाच्या देवळापाशी काय झालं त्या लेडीजने हाक मारली आणि ह्याने सायकल थांबवली. मला म्हणली मला तिकडे यायचं माळ्यानगरला. तिला म्हणले तुम्हाला? चाच्याला म्हणली. मग चाचा म्हणले कुठे जायचंय तुम्हाला? माळ्यानगरला. कुणाकडे जायचंय असं तसं. ते सांगितलं अमुक अमुक ठिकाणी जायचंय मला. आता पण खरा सांगितलं आता माळ्यानगर फक्त म्हणलं. मला घेऊन चला आता इथं वाहन नाही काय नाही मी कशी जायची. तुमच्या मनात भीती नाही करायला त्यावेळेस? काय झाली नाही भीती. फक्त बाय हाय अशी दिसायची. तुम्हाला वाटलं लेडीज आहे कोणतं रात्री बाबा आपण मदत करावी. आडले नडले चला मदत करू. आता आम्ही तर काय मदत करू शकत नव्हतो कारण आम्ही डबल सेट होतो. तुम्ही एका सायकल चारच्याच एकटे सिंगल सायकलवर? सिंगल. पण त्यांच्या पिशवीमध्ये पुढे मटणाची पिशवीमध्ये कोळसा टाकला होता. कोळसा टाकलेला मटणात त्या जे कोणी मटण दिलंय त्याने. बरं. त्याला ते माहित असेल. ठीक आहे म्हणले कुठे जायचं? माळ्यानगरला. ठीक आहे. ती लेडीज तिथं बसली सायकल मागच्या गॅरेजवर बसली. आम्ही निघालो. आमची सायकल दामणं त्याच्यावर जाऊ म्हणलं. त्याचा सायकल मारते ताकद लावली सायकलच पळत नव्हती. आम्ही विजी मध्ये पुढे जायचो त्याच्या माग. परत म्हणलं त्याच्या कुठे आहे? मागच आहे. तुम्हाला ती लेडीज बसलेली दिसायची का मागे? दिसत होते आम्हाला क्लिअर. 2 जण आमचं तिच्या पायाकडे लक्ष गेलं नाही. काय कारण लक्ष द्यायचं? तुम्ही म्हणलं एक नॉर्मल लेडीज आहे तिला सोडा कोणता आहे तिच्या पायाकडे लक्ष द्यायचं तर काय कारण आहे? काय कारण? तिचा येत होते असंच जसं पुढे जाईल तसं चाचा माग राहिली. चाचा माग करायला काय समजत तसं नव्हतं. आणि म्हणजे चाचा यायचं की पण इतका पोटाना झाला काय सांगायचं तुम्हाला. मग चाच्याने घरी आल्यावर आम्हाला जे किस्सा सांगितला ते आता इथं सांगतो मी. परत काय घडलं ते सांगतो. घरी आल्यावर काय सांगितलं की ती बाई काय म्हणायची तेवढी पिशवी माझ्याकडे द्या. त्या पिशवीत मटण होत ती पिशवी माझ्याकडे द्या. त्यात काय ठेवलं ते काढा. ती लेडीज म्हणायची? ती म्हणायची. चाच्याने काय ती पिशवी दिली नाही तिच्याकडे. कारण काय माहिती का त्या कोळशाला ती घाबरत होती. ही कोळशाला घाबरतात असं त्यावेळेस म्हणत होती लोक. आता पण भ्रम आहे लोकांचा. आता पण एकमेकाच्या घरात जाताना कोळशाचं किंवा ती खेळा किंवा असं कार्टे बारक्या पोरा लावते ते जाताना. आता पण चालूच आहे की खेडेगावामध्ये. तेच ना आज चालू. पण त्यावेळेस त्या कोळशामुळं कदाचित चाचा खंबीर झाला. एवढा घाबरला नाही. म्हणजे कोळशात ताकद दिली का चाचाच खंबीर होता? चाचा घाबरला होता दिसत होता आम्हाला. पण येताना काय झालं ती कोळसा जे ठेवला होता कोळसा कशासाठी टाकला हे त्याने विचारलं होतं त्या माणसाला. ज्याने टाकलाय त्याला ते मला तुला काय करायचं जा मी तुझं संरक्षण करतोय. कारण त्यावेळेस इतकी भूताची भीती असायची. लाईट नाही काय नाही असं रात्री टाइम 12च्या पुढे म्हणलं एकही माणूस दिसत नव्हता कुठेच. घाबरायचीच लोक भूत म्हणले घाबरायची. तिकडे चाललं तिकडे जाऊन घरी भूताचा माळा आहे तिकडे जाऊन भूताचा माळा आहे किंवा अजून काय काय असं बरेच किस्से असायचे. मग पुढे आल्यावर काय झालं चाचा सायकल मारून दाबला. आम्ही म्हटलं काय भानगड
आम्हाला काय त्यावेळेस भीती वाटली नाही एवढी. का वाटायचं काय कारणच नाही ना, लेडीजच आहे. नॉर्मल आला आता जे काय व्हायचं ते चाच्यालाच होत होतं. चाच्या तर आमच्या समोर बोलत नव्हतं, शकत नव्हतं ना त्यावेळेस. कसा बोलणार, ओरडणार कसा. काय लेडीज पण चाच्याने इथं आल्यानंतर सांगितलं की मी त्या असं मागं वाकून बघितलं तर तिचं पाय उलट होत. त्यामुळे मला ताकद इतकी लागायची सायकल चालवायला, हे करायला. पण ज्यावेळेस पिशवी जी होती त्यात जी कोळसा होता त्यामुळे मी घाबरत नव्हतो. चाच्याला कोळशावरती विश्वास होता. त्या काळात ती तशी त्या माणसाने सांगितलं ना त्याच्यावर विश्वास. चाच्याला पण माहित नसेल कदाचित, त्याने जे सांगितलं ते त्याच्यावर विश्वास ठेवा. चाच्याने ज्यावेळेस ती मागं पाय उलट बघितलं असतं ते लेडीजचं कंडिशन बेकार झाली असेल ना त्यावेळेस. तुम्ही तेवढा सोबत होता का चाच्या पुढे पुढे जायचो आम्ही संत गतीने जायचो. पण चाच्या काही फास्ट मारायला दिसतंय आम्हाला तरी चाच्या काय पुढे रोड उरकत नव्हता, उरकतच नव्हता. तुम्ही तर दिसते बाबा माणूस तर येतोय पण ते थांबल्यासारखंच वाटतोय, थांबल्यासारखं रोड थांबल्यासारखं, टायमिंग स्लो. बरोबर. पुढे आल्यावर काय झालं, थोड्या वेळाने चाच्या घामा पण झाला बघतोय का नाईलाज होता. ती बाय म्हणायची पिशवी ती बायाकडे द्या, असं त्यात काय ते काढा, चला आपण जाऊ इकडं जाऊ तिकडं. कशाला जाऊ, चला की जाऊ आपण असं म्हणायचे. चाचा ऍक्च्युली घाबरलेलाच होता. चाच्याने ओळखलेले बाबा ही कोण आहे म्हणून, लेडीज ओळखली, लेडीज लक्षात आलं की बाबा वेगळंच काहीतरी दिसत, हा भूताचा प्रकार आहे असं चाच्याच्या ऍक्च्युली त्यावेळेस लक्षात आलं. पण काय नाईलाज होता, काहीच करू शकत नव्हतं. काय केलं असतं चाच्याला भीती, मला कमी जास्त काय करू नये. आणि ती मटणामुळे त्याच्या वाचला असा आम्ही किंवा काय म्हणतात त्याला भीती वाटत नव्हती असं काय अंदाज झाला आमचा. का तर त्या माणसाने सांगितलं कोळसा. मग पुढे आलो जरा एक कॅनल होता, कॅनलच्या तिथं काय झालं, बाय म्हणले पिशवी द्या पिशवी द्या ती माझ्याकडे. नाही ना म्हणले मी नाही देणार पिशवी. जसं पुढे आलो कॅनल पास केला, सायकल फ्री मध्ये. चाच्या पाडण्यात सुद्धा मारत नव्हता, सहज मागवून बघतो बाई काय. मी तुमच्यापासून किती अंतरावरती की सगळ्यांना? माझ्यापासून साधारण 15-20 फुटावर होता. आम्ही पुढे आलो आणि मागच्या साईडला आम्ही त्याच्यावर लक्ष होतं ना आमचं, कारण आम्ही पुढे जाऊ शकत नव्हतो. तुम्हाला पण डाऊट असा आला असेल की बाबा ती सायकल चालवत्या, तर सायकल त्यांची स्लो काय एवढी, तुम्हाला असं नाही काय वाटलं की काय वेगळं दिसतंय, असं शक्य कसं आहे? कारण आमची सायकल लय स्लो, डबल सीट असून. तुम्ही पण डबल सीट, ते पण डबल सीट, थोडक्यात तुम्ही सेमच यायला पाहिजे. पण तसं घडत नव्हतं, त्याच्या मागच राहायचं. तुमचं किती किलोमीटर अंतर ते तसं म्हणजे तुम्ही चाललेला किती किलोमीटर? सुलतान बाबा ते 1.5-2 किलोमीटर अंतर. तुम्हाला तेवढं अंतर किती वेळ लागला? अंतर कापायला जवळजवळ 20 मिनिटं लागली असते, 20-25 मिनिट. 1.5 किलोमीटरला? हा, भयानकच विषय. नुसतं सायकल मारत होते पण पळती का नाही किंवा पुढे जातोय का नाही आपण चाच्याला काही कळत नव्हतं. इंटरेस्टेड वाटतोय. पुढे काय झालं मध्ये? पुढे झाल्यावर ज्यावेळेस ते कॅनल लागला आणि परत सायकल फ्री झाली त्यावेळेस मागवून चाच्याने बघितलं तर ती सगळं गडप झालेलं होतं. म्हणजे लेडीज गायब झाली, कोणी नव्हतं, लेडीज नव्हती, काय नव्हती. पुढे आल्यावर चाचा करायला लागला, घाबरला. काय झालं, अरे चला चला जरा बरं झालं, जरा वाचलो आपण. मटणामुळे वाचलो, मटणामध्ये कोळसा आहे. म्हणजे मटणामुळेच महाग लागलं आणि कोळशामुळे वाचलं? नाही, मटणामुळे महाग लागलं म्हणता येणार नाही. कसं महाग लागलं हे माहित नाही, पण ती पिशवी मागत होतं सारखं, पिशवी द्या, पिशवीत काय ती बाजूला काढा, माझ्याकडे पिशवी द्या, अशी ती म्हणायची सारखी. पिशवीत काय तिला माहित असेल ना काहीतरी आहे. भूत कोळशाला घाबरतात हे आपण ऐकलेलं आहे. तुम्ही तिला बघितलं? ते दिसलं आम्हाला त्यावेळेस. त्याच्यापुढे आल्यानंतर कसं तरी घरी पोचलो आम्ही. पोचल्यावर चाच्याचं आमचं घरी फार तर शेजारच होतं जवळजवळ. आम्ही दोघं चाच्याकडे गेलो. चाचा घाबरला, चाचा घाबरलेलाच होता, त्याला काय सांगता येणार. कधी त्याच दिवशी का दुसऱ्या? त्याच दिवशी रात्री घरी. साधारण 1 वाजता 1:30 वाजता आम्ही पोचलो असेल घरी. मग मंडळी त्यांची उठली, काय झालं काय झालं, असं झालं ते झालं, असं झालंय, मला फार घाबरा भीती वाटायला लागली असं. चाच्यानं सगळं रिपीट सांगितलं. आम्ही नसताना म्हणजे आम्ही पुढून ती माग तेव्हा जे काय झालं त्या पॅशन मध्ये तेवढ्या टाइम मध्ये माझ्या मनात जी घालमेल
किंवा मला काय वाटायचं, मी किती घाबरलो होतो, पण ती पिशवीमुळे मी वाचलो किंवा घाबरलो नाही असं म्हणायचं. सायकल मारून मारून जमलो म्हणले मी, किती मारायचं सायकलच पडत नव्हती. असा मला अनुभवलेला किस्सा आहे मला त्याच्या मला, म्हणजे ऍक्च्युली घडलंय ते. आणि माझं लक्ष गेलं माग, त्याचं पाय वाकडं दिसलं मला. ती मुस्लिम चाचा मुस्लिम होता ना, त्याला त्यातून थोडंफार कळत होत, त्यामुळे ती कदाचित घाबरलं पण नसेल. असं ना का भूत असो आता कोणी असो, आपण काय घाबरणार नाही. शेवटी कसला तरी माझं असलं तर घाबरतोच. बरोबर आहे. मग आल्यानंतर सगळं झालं रात्रीचं, यांची मंडळी ती काय झालं, असं झालं तसं झालं, त्याच्याला झोप लागणार नाही, आम्हाला लागणार नाही. आम्ही आमच्या घरी गेलो आणि आपण विचार करत बसलो, खरंच आहे का, होतच होतं का, होतच ना. एक तर आम्हाला दिसलं होतं. मग परत गडप झालं, मग कुठे गेलं, मग ते बाय काय विचारून उतरले नाही. 15 ते 20 फुटाचं अंतर तुमच्यात होतं. हा, तुमच्या देखत गायब झालं का? नाही, आम्ही पण बघितलं ना गायब झाले. तुम्ही तुमच्या नादात होता. आम्ही पुढं त्याच्या पण बघितलं नाही. त्याच्या कशाला मागं बघते. ज्यावेळेस गायब व्हायचं कारण काय? कॅनलची वेस म्हणतात ना त्याला, म्हणजे त्याची हद्द तिथे संपली. तिथं संपली असेल, कॅनल पशी हद्द तिथपर्यंत असेल त्यांची तिची, आणि ती संपली. पुढे आल्यावर कंटिन्यू सायकल पळायला लागली. असं काय नाही, इझी मध्ये मारले तरी पुढत होत. चाच्याला झोप लागा नाही, आम्हाला लागा नाही, कसं तरी झोपलो बाबा. आम्ही माझा मित्र 2 दिवस शाळेतून गेलो नाही. अक्षरशः सांगतो, भीतीच वाटायची. दिवसा बरं वाटायला बसला, पण रात्रीचा अंधार पडला लय घाबरत. रस्त्यावर कोण नाट नसायचं, कुठंच काय नाही. घराच्या बाहेर नाही, घराच्या बाहेर जायचं, डब्याला जायचं म्हणलं तर भीती वाटायची. सगळा अंधारच त्या काळात 1985-86 साला. त्यावेळेस काय सुख सुविधा नसत्या, नॉर्मल झोपडीची घर असते. 45 वर्ष झोपडीच होती, काय कोपट होती. कोपटाच्या मागे जायचं डब्याला, आणि मागे जात असताना तिथे गाड होता पाण्याचा, त्यात पाणी नव्हतं, कोरडच होत. तिथे एक भीती कोणीतरी घालून ठेवलेली, हे लय डेंजर आहे. त्या आडापाशी एक उकिरडा होता, त्या उकिरड्यावर भूत येते म्हणून मागच किस्सा ऐकलेला आम्ही. तिथं जायचं म्हणलं, बघितलं तुम्ही कधी? ती नाही बघितलं. तिथं जायचं म्हणलं तर अवघड वाटायचं इतर वेळेस. असं झालं मग तर जातच नव्हतो आम्ही. मग तर डबल लग्नाला जायचं म्हणलं तर त्यावेळेस फार अवघड असायचं. आता काय ना, आता सगळं फ्री झालेलं आहे. असा किस्सा झाला, आम्ही 2-3 दिवस शाळेत गेलो नाही, आजारी पडलो म्हणजे एवढं नाही, पण भीती मनात भीती बसली. थंडी ताप आला का काय? थंडी ताप असायचं, नॉर्मल असायचं, पण शाळेत मन लागत नव्हतं किंवा जातच नव्हतं शाळेत. थोडक्यात तीच कंटिन्यू तुमच्या डोक्यात फिरत होती, बाबा असं झाले. कारण त्यावेळेस कसं असायचं, शेअरिंग करणारा एकच माणूस असायचा. मला लक्षात किस्सा सांगणारा, सगळ्याला खरं वाटायचं किंवा खरं असेल, पण ते वाटायचं सगळ्याला खरं. त्या काळात आपल्याला संशोधन करण्यासाठी साधन काहीच नव्हतं. जे सांगाल तीच खरं. तुम्ही माझ्या बरोबर आहे त्या काळात, तुम्ही पण घाबरायचं, मी पण घाबरायचं, सेमच कंडिशन. आता तसं नाही. आता एखादा म्हणतो चल बरं कुठं आहे बघू आपण, त्यावेळेस तसं होत नव्हतं. सगळी घाबरट माणसं, पोरं. तर कुठं काय नाही ना, कसलं साधन नाही, काय नाही. गावाच्या पलीकडची माहितीच नाही, गाव म्हणजे जगच माहित असं विषय. असं आपल्याला जायचं म्हणलं तर आम्ही महिना 2 पिक्चरला जायचं तेव्हाच आपलोच, नाहीतर मग चालत जायचं. सायकल पण कोणाकडे असायची नसायची, चालत जायचो, चालत यायचो, एवढंच. असा ती किस्सा झालेला आहे. मग त्यानंतर आम्हाला भीती वाटली, ठीक आहे, 2-4 दिवस गेले त्यात, तसं तर नॉर्मल झालं. नंतर ज्या ठिकाणी रात्री गेलो त्या काळात, त्या ठिकाणी आम्हाला भीती वाटायची. समजा आता आम्ही मामाच्या गावाला गेलो, तिथं काय चिमणी बत्ती असायची, ना तर चिमणी असायची. ते घरात तर लाईट कुठली हो, बाहेर झोपायचो. बाहेर झोप आमचे मावस भाऊ यायचे किंवा अजून पाहुणे असायचे, तरी ती भीती वाटायची आम्हाला. कोणीतरी काहीतरी किस्सा काढायचा, हे तिथं बोलत आहे बरं का, ती तुम्हाला लगेच रिलेटेड होत असं आठवायचं आम्हाला. आठवत असं हे आठवलं की भीती वाटायची. झोपायचं म्हणलं तर 4-5 जण असं वळीनं झोपायचं, म्हणजे आधार रात्रीच आहे किती कंडिशन होती. पण मला ध्यान बरं, अंगावर असेल तर ते बरं वाटायचं, अंगावरच निघले असं वाटायचं काहीतरी.
तर असा एक किस्सा झालेला आहे. आणि त्यानंतर मग नॉर्मल कधी झाला तुम्ही एकदम normal? बरंच भले वर्ष गेले होते ज्यावेळेस कळायला लागला आम्हाला. मोठं झाल्यानंतरच 12वीला गेलो किंवा 12वी सुद्धा नाही, 12वीला गेला सुद्धा भेटत होतो आम्ही. आणि त्यावेळेस लाईट नव्हत्याच. साधारण 90-92च्या नंतर हे भूत वगैरे काय नाहीत असं कोणी जर म्हणायला लागलं त्यावेळेस जरा बरं वाटायला लागलं. पण टेक्नॉलॉजी आली, अमुक अमुक गोष्टी सगळ्या आल्या. मग आता काय भूत आहे का नाही संशोधन आहे चालू आहे. असेल का नसेल कोणाला माहित आहे. तुम्ही ते त्यावेळेस झालेला बघितलं किस्सा एकदम खरा आहे. तुम्ही ते बघितलं त्याच्यानंतर कधी आयुष्यात तुमच्या असा प्रसंग घडला काय सांगू शकता की बाबा ती सामान्य माणसा म्हणजे सामान्य ती नाही आपल्या तर बाबा घेतलं ह्याच्यातला तसा ही जसा घडलाय तसा दुसरा कुठला किस्सा आहे का? दुसरा किस्सा नाही पण एक थोडंच हे आहे की त्याच्यानंतर आम्ही कारखान्यात लागलो सर्व्हिसला. लागल्यानंतर हाफ सीझन म्हणजे कारखाना बंद असतो. त्यास आम्हाला शिफ्ट असायच्या 4 लोकांना असायच्या. वॉचमनचं वेगळं पण आमचं ते इंजिन जनरेटरसाठी नाईटला एक दिवसा एक असे दोघं असायचो आम्ही. आमच्याजवळ एकच माणूस अख्ख्या कारखान्यात आम्ही दोघच. त्यावेळेस पण सगळ्या लाईट्स आम्ही जिथं जिथं वायफोट आहेत ते बंद करायचो ना. कशाला वही करत बसायचं. कारखान्यात ना गेटवर येऊस्तोवर तिथपर्यंत भीती वाटायची आम्हाला. का तिथं काय तसं घडलेलं आहे? नाही ते एरिया कसं चिमणी टॉवर चिमणी आहे म्हणजे कारखान्यात बंब म्हणतात. बंबापाशी मागं काहीतरी झालेलं आहे. कोणतं सांगितलेलं आहे की बाबा हे चिमणी उभं करत असताना तिथं काहीतरी बलिदान दिले आणि तिथं आवाज येतो आमुष्याला पौर्णिमेला. ते आम्हाला सांगितलं तिथनं असं चालते लागलं दाखतो उगाच पुढं बघून गाणं म्हणायचं. हे काहीतरी म्हणायचं आणि पुढे ते एवढा रस्ता क्रॉस करायचा आणि पुढे यायचं. मग ती मागं जे ज्या गोष्टी घडल्या त्या अजून आठवल्या तरी भीती वाटते. पण आता कसं आहे अंधार नाही जास्त. कुठं काय गेलं तर काय वाटत नाही. गाड्या आहेत, लाईट्स असते, त्यामुळे काय आता तर काय वाटत नाही. त्यावेळेस काय घडलेलं आहे कारखान्यात तसं काय? घडलं नाही पण भीती वाटायची. ज्यावेळेस अंधाराचं साम्राज्य येईल ना बाबा आपल्या पुढं अंधार आहे बाबा त्यावेळेस 100% भीती वाटणार. त्या काळात ते किस्सा विसरायलाच तुम्हाला 5-10 वर्ष गेली जोपर्यंत लाईट आले नाही त्या बाकीचं ते काय झालं. आणि नेहमी त्यावेळेस काय असायचं जोडीला कोणतरी पाहिजे. एकटा म्हणलं तर अवघड आहे. दिवसा ठीक आहे, रात्रीच जोडीला असल्याशिवाय विषय नव्हता. नाही तर मग घराच्या बाहेर नाही. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. आणि बऱ्याच लोकांची होती बरं का, काही सांगत नसतील सगळं खराच किस्सा आहे. पहिला काळच विचित्र होता. आताचा 20 वर्षापूर्वीचा फरक आहे 30 वर्षापूर्वीच्या लाईफ मध्ये. तर मामांनी आपल्याला किस्सा एकदम चांगला सांगितलाय आपल्या चॅनलवरती. आणि त्यांच्यासोबत जे काय घडलंय ते खरंच भयानक होतं. कारण की एक लेडीज सायकलीवरती बसणं, सायकलनं पडणं, रात्रीची वेळ असणं आणि ती मटणाची पिशवी. यांनी सायकलवरती दोघं पुढे जातात, ते पाठीमागं. आणि ते बघतात की बाबा लेडीजचे पाय उलटे आहेत. असं परत त्यांच्या चाच्यांनी सांगितलं की लेडीजचे पाय उलटे आहेत. तरी प्रसंग आता आपल्याला ऐकायला जेवढा भयानक वाटतोय यांच्यासोबत घडला असेल त्यावेळेस त्यांना कशी कंडिशन असेल. आणि विशेष म्हणजे तुम्ही ती किस्सा घडत असताना तुम्ही चाच्यासोबत होता आणि चाच्यांनी परत तुम्हाला झाल्यानंतर किस्सा सांगितलं त्यावेळेस पण चाच्यांनी तुम्हाला सांगितलं नाही. मग चाच्याचं पण मोठं धाडस असेल त्यावेळेस. चाचा धाडशी होताच. पण काय माहिती का शेवटी धाडशी जरी असला कुठं तर त्याची एक लिमिट ही किस्सा खरंच चांगला आहे बरं का. मला तर आवडला आणि जबरदस्त आहे. कारण ते ज्यांच्यासोबत घडलाय त्यांनाच ते अनुभव माहित आहे. तर मामा आपल्या चॅनलवरती आले. मामाने छोटासा किस्सा आपल्याला सांगितला. आम्हाला तर चांगलाच वाटला. तुम्हाला पण आवडेल अशी अपेक्षा करतो. मामांचं धन्यवाद करतो की मामा वेळात वेळ काढून, मामाला भरपूर फोन लावले पण वेळात वेळ काढून मामा आले, आपल्या चॅनलला इंटरव्ह्यू दिला, किस्सा चांगला सांगितला, त्यांची स्टोरी चांगली सांगितली. तर मामांचे आभार आहे. धन्यवाद.